श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण ओवी क्रमांक 297 पाहणार आहोत. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रू का जैसा, अधम उत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ज्याप्रमाणे चंद्र वाढतो आणि कमी होतो, परंतु पौर्णिमेचा चंद्र मात्र कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही, कारण तो पूर्ण वाढ झालेला असतो. पूर्ण वाढ झाली की कमी होणे आणि वाढ होणे या दोन्ही गोष्टी थांबतात. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ माणूस जो असतो, त्याच्या जीवनामध्ये सुख आलं काय दुःख आलं काय याचा त्याच्याशी काही संबंधच नसतो. त्याला आता काही मिळवायचंच शिल्लक राहिलं नसल्यामुळे त्याला मागायचंही काही उरत नाही आणि गमवायचंही काही असत नाही. ज्याला त्या पूर्ण परमात्म्याचे दर्शन झालेले आहे, जो त्या सच्चिदानंद स्वरूप भगवंतमय झालेला असतो आणि जो त्याच्यातच रममाण झालेला असतो, त्याला इतर गोष्टी नकोशा वाटतात, तुच्छ वाटतात. त्याला काहीच मिळवावं असं या जगामध्ये शिल्लक उरत नाही. महाराजांच्या सहवासात जे भाऊसाहेब होते, त्यांना एकाने प्रश्न विचारला की भाऊसाहेब, तुमच्या काय आता अपेक्षा आहेत? यावर भाऊसाहेब म्हणाले, महाराज भेटले, आता काय मिळवायचं शिल्लक राहिले? असं आपल्यालाही वाटलं पाहिजे, पण आपल्याला वाटत नाही ना, कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आणि या प्रापंचिक सांसारिक गोष्टींचं एक वैशिष्ट्य आहे, त्या कितीही जरी मिळाल्या तरी आपल्याला नकोशा वाटतच नाहीत. उलट आणखीन हवं, आणखीन हवं, आणखीन हवं अशी हाव मात्र आपली वाढत राहते. आता मला मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था आपल्याला कधीच येत नाही, कारण या गोष्टी आणि ही हाव कधीच संपत नाही. आपण असं म्हणायला शिकलं पाहिजे, मी त्या भगवंताचं स्मरण करतोय ना, मी त्याचं नाम घेतोय ना, मग झालं तर मग आता मला काय करायचं शिल्लक उरलंय. ज्याला असं वाटेल की माझं काम झालं, त्याचं काम झालंच यात शंकाच नाही, त्यालाच सर्व काही मिळालं. अपूर्णता कशी आली तर पूर्णता या शब्दाच्या मागे अ लावला म्हणून अपूर्णता आली. मग आपण मागचा अ काढून टाकावा म्हणजे राहतो तो पूर्ण. आणि म्हणून अ म्हणजे नकार, पूर्ण नाही ती अपूर्ण. म्हणून आपल्या आयुष्यातून नकार काढून टाकला म्हणजे जे काही राहतं ते पूर्णत्वच राहतं. आणि नकार काढून टाकायचा कसा हे आता आपण बघूया. ईश्वराचा विचार हा दोन मार्गाने करता येतो, एक होकारात्मक मार्गाने आणि एक नकारात्मक मार्गाने. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही असं करता करता जगातल्या सगळ्या वस्तू, गोष्टी, माणसं, प्राणी, पक्षी सगळं नाही 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 म्हणून बाजूला सारल्यानंतर जे काही शिल्लक उरतं त्याला परमात्मा, परमेश्वर म्हणतात. हा नकारात्मक मार्ग झाला. आणि होकारात्मक मार्ग असा आहे की तो आहे, तो आहे,
तो आहे याचं सतत स्मरण ठेवायचं. नकारात्मक मार्गामध्ये आपल्या ज्या काही उपाधी आहेत त्या सर्व नाहीशा करायच्या. हे माझं नाही, हे माझं नाही, हे माझं नाही असं म्हणता म्हणता माझं शरीर सुद्धा माझं नाही इथपर्यंत आपल्याला जायचंय. याला नेती नेती म्हणतात. न इति न इति न इति. मग याच्यामध्ये धोका असा आहे की असं सगळं जेव्हा आपण घालवत जातो तेव्हा शेवटी शून्य राहतो. आणि शून्य याचा अर्थ, शून्य म्हणजे चक्र, आणि हे चक्र परिपूर्ण असतं. आणि या शून्यातच सगळं विश्व सामावलेलं असतं. आणि या शून्यातच सगळं असतं. म्हणून जिथे काहीच नसतं तिथं शून्य असतं. आणि जिथे शून्य असतं तिथेच भगवंत असतो. या शून्यवादावर ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली आहे. हे मान्य आहे की आपण नकारात्मक नाही, परंतु नाही नाही म्हणत आपण शून्यापर्यंत जरी गेलो आणि त्या शून्यालाच आपण जर सद्वस्तू किंवा आत्मवस्तू मानू लागलो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे शून्य आहे का? हे शून्य आहे असं जो म्हणतो त्याला ते शून्य नसतंच. आणि म्हणून शून्य शून्य असं आपण जे म्हणतो त्या शून्यालाही पुरून उरणारा असा परमात्मा आहे. आणि म्हणून सर्व शून्याचा निष्कर्षू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शून्य सुद्धा नाहीसं केलं की जे राहतं एसेन्स, तत्व, सत्व, तोच परमात्मा परमेश्वर आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे नकारात्मक तत्वज्ञान प्राप्त करणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून आपण याच्या उलट प्रेमाच्या भक्तीच्या मार्गाने जावं आणि सकारात्मक विचार करावा आणि सतत तो आहे, तो आहे, तो आहे असं म्हणत राहावं. आणि या जगामध्ये जे काही आहे ते सगळं काही तोच आहे. ज्या ज्या वस्तू दिसतात, ज्या ज्या गोष्टी दिसतात, जे प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, माणसं दिसतात, या सर्वांमध्ये तोच आहे, तोच आहे, तोच आहे. माझा देह सुद्धा त्याचाच आहे असं आपण म्हणावं. माझा प्रपंच त्याचा आहे, माझा संसार त्याचा आहे, माझे नातलग त्याचे आहेत, माझे नातेवाईक त्याचं आहे. या जगामध्ये माझं काहीच नाही. जे काही आहे त्या भगवंताचंच आहे असं म्हणावं. म्हणजे आपल्या उपाधी आपोआप नाहीशा होतील. उपाधी नाही म्हणून राहतो तो सगळा आनंदी आनंदच असतो. आणि मग महाराज म्हणतात, शुभ काय किंवा अशुभ काय याचं आपल्याला आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. कारण जे काही आहे ते भगवंताचं आहे, माझं काहीच नाही. जर माझं काहीच नाही तर मला आनंदही नाही आणि दुःखही नाही. आणि म्हणून हा मार्ग अत्यंत सोपा आहे. सुखही भगवंताचंच आहे, दुःखही त्याचंच आहे. त्याने जे मला दिलेलं आहे त्याचा मी स्वीकार करतो. अशा अर्थाने आपण या सुखदुःखांचा स्वीकार करायचा आणि जे काही घडतं ती भगवंताची कृपा समजायची आणि भगवंताच्या कृपेनेच या सगळ्या गोष्टी घडतात असं आपण सतत मानत राहायचं. हा जो होकारात्मक मार्ग आहे तोच फार महत्त्वाचा आहे. आणि या मार्गामध्ये आपल्याला आनंद समाधान मिळतो. जितक्या आपण उपाधी वाढवू तितका आपला त्रास वाढत जातो. परंतु सर्व काही तुझंच आहे असं जेव्हा आपण मान्य करतो आणि भगवंताच्या कृपेमध्ये आणि त्याच्या इच्छेमध्ये आपण आपली इच्छा मिळवून टाकतो,
तेव्हा आपल्याला खरा आनंद प्राप्त होतो. सुख आलं काय, दुःख आलं काय, दोन्ही तुझ्याच इच्छेने आलेलं आहे. आणि जे काही देशील त्याचा मी आनंदाने स्वीकार करीन असं आपण म्हणावं. आणि भगवंताची ही कृपा आहे असं समजून त्या कृपेमध्ये आपण चिंब चिंब भिजून जावं. सगळं काही तुझंच आहे असं म्हटल्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही, काळजी वाटत नाही, संकट वाटत नाही, दुःख वाटत नाही आणि आनंदही वाटत नाही. एका माणसाला मोठा आजार झाला तेव्हा त्याचे गुरु त्याच्यापाशी आले आणि त्याला म्हणाले, अरे बाबा, आता तुझं कसं होणार? यावर तो शिष्य म्हणाला, आपणच सांगताना की तुझ्या हृदयात मी आहे. मग आता जे काही दुःख मी भोगतो आहे ते दुःख तुम्हीच भोगता आहात असं मी का समजू नये? जर माझ्या हृदयामध्ये आपणच आहात तर हे दुःख भोगणारेही आपणच आहात. आता हा अनुभव आपणच मला दिलेला आहे आणि आपणच तो आता भोगा. तुमचंच आहे, तुम्हीच दिलेलं आहे आणि तुम्हीच आता ते भोगत आहात. असं असताना मी याच्यामध्ये आहेच कुठे? आणि मी नसल्यामुळे मला या दुःखाचा काहीच त्रास नाही. यावर ते गुरु म्हणाले, अरे बाबा, तू तर फारच पुढे गेलास. मला हा आश्चर्याचा धक्काच दिलास. अशा प्रकारे जो भक्त अलिप्तपणे स्वतःकडे पाहिल आणि हे जे काही घडतं आहे ते गुरूंच्या कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे अशा प्रकारे समजून वागेल, त्याला आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कधीच त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, संकट होणार नाही. तो कायम आनंदामध्येच असेल. भक्त हे असेच असतात. ते भगवंतापासून कधीच विभक्त होत नाहीत आणि म्हणून ते सतत भगवंतमय झालेले असतात. ते म्हणतात, येऊ दे काय प्रसंग यायचा तो, माझ्या ठिकाणी तूच आहेस. हा सगळा प्रपंच तुझा आहे. तू जिथे असशील तिथे शुभही नाही आणि अशुभही नाही, कारण तू शुभाशुभाच्या पलीकडे पोचलेला आहेस. आणि म्हणून असा भक्त सदैव समाधानामध्ये असतो, आनंदामध्ये असतो. ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र असतो त्याला घटही नाही आणि वाढही नाही, अशी ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते, अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली असते त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. जीवन हा खेळ आहे आणि जणू काही आपण खेळ खेळतो आहोत, अशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगावं. महाराजांनी सुद्धा एका प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रपंच खेळा ऐसा मानावा. आणि जसं आपण खेळ खेळताना हारलो काय किंवा जिंकलो काय याचं काहीच आपल्याला वाटत नाही. खेळामध्ये कोणीतरी हारणार, कोणीतरी जिंकणार. तसं आपण प्रपंच करताना जणू काही खेळ खेळत आहोत, अशा पद्धतीने जर खेळू लागलो तर आपल्याला प्रपंचाचं काहीच वाटणार नाही. हारलो म्हणून दुःख होणार नाही आणि जिंकलो म्हणून आनंदही होणार नाही. अशा पद्धतीने अलिप्त राहून, तटस्थ राहून, साक्षी भावाने राहून आपण आपला प्रपंच करावा. तो भगवंताचा आहे, सद्गुरूंचा आहे असं समजून आपण राहावं आणि आपला प्रपंच त्यांच्या स्वाधीन करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.